आज मी आलो होतो रायगड फोर्ट व्हिजिट करण्यासाठी. त्याचबरोबर काही मित्र पण होते. त्यानंतर आम्ही थोड्याच वेळात आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली. ट्रेकिंगला सुरुवात केल्याच्या नंतर आमच्याकडे काही लहान मुले पण आली होती. त्यानंतर ती हळूहळू पुढे चालत होती. त्याचबरोबर रायगडवर सगळीकडे धबधबे दिसत होते. थोड्याच वेळात आम्ही ट्रेकिंग केल्याच्या नंतर आम्ही पायथ्याशी पोहोचलो. त्यानंतर गडाच्या वेळेस निम्म्यात गेल्याच्या नंतर आम्हाला वेगवेगळे धबधबे दिसले. त्याचबरोबर गडाच्या वर आल्याच्या नंतर तिथे एक मोठा तलाव आला. त्याचबरोबर आम्हाला माहिती नसल्यामुळे आम्ही गाईड पण घेतला होता. गाईड सांगत होता की या धबधब्यातून त्याचबरोबर या तलावातून 12 गावांना पाणी जातं. त्याचबरोबर आम्ही रायगड हा असा दिसतो पावसाळ्यात. अतिशय सुंदर असा रायगड दिसत होता. त्याचबरोबर आम्ही पुढे गेल्याच्या नंतर आम्हाला गाईड सांगत होता की शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या. त्याचबरोबर त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी काय राहण्याची सोय होती ती दाखवत होता. त्याच्यानंतर त्यांची राजवाडे दाखवत होतं. ते बघितल्याच्या नंतर आम्ही थोड्याच वेळात शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे गेल्याच्या नंतर तिथे आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं. त्यानंतर काही मित्र टकमक तोकाकडे जायचं होतं. त्यानंतर आम्ही टकमक तोकाकडे गेलो. तिथे बघितल्याच्या नंतर आम्ही आलो परत नाश्ता करण्यासाठी. इथे बेसन भाकर खूप चांगली होती. त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो घरी. संध्याकाळी जेवणासाठी आलो वृंदावन हॉटेलला. त्यानंतर जेवण झाल्याच्या नंतर आम्ही निघालो घरी. असेच व्हिडिओ बघ